तर काय करू? अगं ह्या मुलाचं काय करू? स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सिक्युअर VPN चालू करायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे येणार आहे. सिम्पली या कनेक्टच्या बटनावर क्लिक करून इथं VPN चालू होणार आहे. त्यानंतर बॅक निघून यायचं आहे. तर बॅक निघून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियल अशा प्रकारे आपलं राहणार आहे. त्या मटेरियलमधील मॉडेल इमेज आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर हा इमेज लेअर इथं आपण डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणताही इमेज लेअर यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील रेशो ऑप्शनवर क्लिक करून यामधील सेकंड रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे की इमेज लेअरची साईज आहे ते अशा प्रकारे इथं आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. बघू शकताय. आता साईज वाढवून घेतल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ॲड लेअर तुम्हाला दिसून येते. सिम्पली त्या ॲड लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून मटेरियलमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे सॉन्गचा व्हिडिओ दिलेला आहे. तो सॉन्ग सिम्पली इथं आपल्याला इम्पोर्ट सॉन्ग ओनलीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबरला अशा प्रकारे ते सॉन्ग येऊन जाईल. ते सिम्पली आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲड होणार आहे आपलं सॉन्ग. त्यानंतर जेवढी सॉन्गची लेंथ आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची करून उरलेला भाग आहे तो इथं आपल्याला स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे. तर बघू शकता आपण इथं जेवढी लेंथ इमेज लेअरची आहे आणि सॉन्ग लेअरची आहे दोन्ही एकसाथ केलेले आहेत. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला 4 बीट दिलेले आहेत. आता हे बीट मोस्टली तुम्ही बघू शकता की जास्त लांब लांब लेंथचे आहेत. तर सिम्पली इथे सगळ्यात पहिला बीट आहे तो इथं तुम्हाला बीट दिलेले आहेत ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येणार नाहीत. फक्त इथं तुम्हाला डेमोसाठी मी दिलेले आहेत. आता फक्त तुम्ही टायमिंग सेट करून घ्यायचा की इथं आपल्याला हा पहिला कट करून घ्यायचा आहे. टायमिंग करण्यासाठी हे बीट मार्क तुम्हाला दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला बीट आहे तो 0.4 सेकंदाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील बीट मार्क बघू शकता 0.7 सेकंदाला करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता की आपल्या इथं 0.9 सेकंदाला आणि चौथा आणि लास्टचा आहे तो 12 सेकंदाला. अशा प्रकारे 4 लेअर करून म्हणजे 4 बीट करून तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचे. त्यानंतर या प्रत्येक इमेजला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगपासून सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंगवर यायचं आहे आणि इथं आपल्याला कॅमेरा डान्स हा जो एक इफेक्ट राहणार आहे तो इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि अप्लाय केल्यानंतर जेवढी लेंथ इफेक्टची राहील तेवढीच ठेवायची. एक्स्ट्रा साईज आहे ती आपली तिथं वाढवायची नाही. त्यानंतर पहिल्या लेअरला इमेज झाल्यानंतर सेकंड लेअर इमेज सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे की ऑप्शनमध्ये आपल्याला लास्ट ऑप्शनमध्ये येऊन ग्लोईंग म्हणजेच ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये टोटेम फ्लेमिक इफेक्ट आपल्याला मिळून जाणार आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता की इथं आपले इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येत आहेत. यामधील टोटेम फ्लेम हा एक इफेक्ट राहणार आहे अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे. आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमध्ये लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून यामधील 3 मिरर 3 अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून इथं आपलं वर्टिकल आहे ते अशा प्रकारे 35 करून इथं आपला फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून बघू शकताय यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे.
त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून या ऑप्शनमध्ये बघू शकताय की तुम्ही इथं बटरफ्लाय ऑप्शन मिळून जाईल. तो अप्लाय करून इथं आपल्याला यामधील 4th नंबरचा सिलेक्ट बटरफ्लाय ड्रीम इफेक्ट करून घ्यायचा आहे. आता करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि लास्ट इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये क्लब हार्ट एक इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला क्लब हार्ट आहे तो शोधून काढायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत आपल्याला तो इथं शोधून काढून घ्यायचा आहे. तर स्टार्टिंग लाईन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत इथं क्लब हार्टचा अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला शो होतोय, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता स्टार्टिंग लाईन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. आता बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, कॅमेरा ऑप्शनमध्ये यायचं आहे, 3rd ऑप्शन, आणि पुल इन टू हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून याची सेटिंग आहे ती 1.2 सेकंद वाढवून अप्लाय टू ऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ऑप्शनला हा इफेक्ट आहे तो अप्लाय होऊन जाणार आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे आणि आपलं काय करायचं आहे, मटेरियल ओपन करून मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे, आता अशा प्रकारे तुम्हाला PNG दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, याची साईज प्रॉपर वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे की सेकंड म्हणजे इथून 3rd नंबरच्या इमेज लेअर इथं इमेज लेअरची साईज आहे इथं हा PNG आहे तो आपल्याला कट करायचा आहे. आणि कट केलेला PNG आहे तो सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून टाकायचे. म्हणजे जिथं 3 मिरर इफेक्ट आहे तिथं आपल्याला हा PNG आहे तो खाली कट करून म्हणजे एवढाच भाग कट करून सेट करून घ्यायचा आहे आणि बाकीचा आहे तो असाच ठेवायचा आहे. त्यानंतर बघू शकताय की आपल्या याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.